2 मिनिटात हे गणपतीचं आसन तयार झालं. 2.5 फुटापर्यंतसाठी होते हे 2 लोड, हे आसन, मागचं बॅकड्रॉप स्टँड आणि हे येतं गणपतीचं जे चौरंगाचं आसन आहे, ज्यामध्ये मोर प्रॉमिनेंटली आपल्याला व्हायब्रंट रेड कलर, पर्पल कलर, धूप छाव पॅटर्न मधला कलर आहे. त्या देवळामध्ये तुम्ही बाप्पाला बसवलेला ग्रीन कलर, लाईट पडल्यानंतर जर चमकते. शिवणारे लोक आहेत, डिझाईन करणारे लोक आहेत, ते इकडे सतत काम करत असतात. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण व्हिजिट करणार आहोत कनिका पैठणी. गणपती डेकोरेशनची आपली तयारी शेवटपर्यंत कंप्लीट होत नाही. 2 मिनिटात जर गणपतीचं डेकोरेशन जर तुम्हाला हवं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर मित्रांनो, चला आज जाऊया आणि पाहूया आपण 2 मिनिटात बॅकड्रॉप गणपतीचा, आणि ते सुद्धा एकदम ट्रेडिशनल पद्धतीने. नमस्कार, मी कविता सुरासे आणि आपण भेटतोय कनिका पैठणीच्या ऑफिसमध्ये. याआधी आपण खूप वेळा घेवराच्या एक्झिबिशनमध्ये भेटलेलो आहोत. ऑनलाईन तुम्ही माझ्याकडनं शॉपिंग केलेलं आहे. आत्ताच हल्लीच पैठणी गुढी वस्त्र आपलं खूप ट्रेंडमध्ये होतं, म्हणून आपण घेऊन आलो तुमच्यासाठी पैठणीचं गणपती बाप्पाचं झटपट तयार होणारं डेकोरेशन. बघूया कसं दिसतंय आपलं नवीन डिझाईन. ही आपली पहिली डिझाईन आहे, ज्याच्यामध्ये आपण गणपतीचा बॅकड्रॉप साधारण 2 बाय 3 फुटाचा हा आहे. त्याच्यामध्ये 2 तोरण सेम रंगाचे, आणि गणपतीचं जे चौरंगाचं आसन आहे, ज्यामध्ये मोर प्रॉमिनेंटली आपल्याला मॅच करतो तोरण आणि बॅकड्रॉप बरोबर. त्यानंतर समईच्या खाली ठेवण्यासाठी म्हणून हे डिझायनर प्लेट्स आपण बनवले आहेत सेमच रंगाच्या. आणि आपलं गणपतीचं नैवेद्याचं जे पान असतं ते पान, असं सगळं एक साधारण सेट आपण बनवलेला आहे. सेट तुम्हाला हवा नसेल तर सेट व्यतिरिक्त प्रत्येक इंडिव्हिज्युअल गोष्ट तुम्ही परचेस करू शकता. एक 1.5 फुटाची माझी गणपतीची मूर्ती आहे आणि 9 इंचाचा हा चौरंग आहे. तर त्या हिशोबाने मी बॅकड्रॉप ॲडजस्ट करून तो लावला आहे. सो हे वरती खाली करणं, ॲडजस्ट करणं खूप इझी आहे. ह्या बॅकड्रॉपमध्ये 4 पॅटर्न आणि 6 कलर आहेत. तर ह्याच्यातले मी कलर तुम्हाला आता दाखवते. आपल्या ट्रॅडिशनल ग्रीन नंतर हा व्हायब्रंट रेड कलर आपण याच्यामध्ये आणलेला आहे. याच्यात पण ते मोर खूप सुंदर कॉम्प्लिमेंट करतात. आपण जी पण पैठणची डिझाईन चूज केली आहे त्याचे कॉम्प्लिमेंट करणारे कलरच आपण ह्याच्यामध्ये वापरले आहेत. त्यामुळे अगदीच हे काही वेगळं पॅचवर्कचं काम वाटत नाही, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं आणि छान दिसतं. जेव्हा तुम्ही रेड कलर घेल तेव्हा त्याच्याबरोबरच तुम्हाला रेड कलरचंच आसनही मिळणार आहे चौरंगाचं. हे असं किती सुरेख दिसतं. आणि ह्याला पण 3च बाजूने हे केलं आहे, कारण की मग आपल्याला ॲडजस्ट करायला सोपं होईल. हा साधारण एक 18 ते 19 इंचाचा साईज आपण बनवला आहे. तुमचं जसं चौरंग असेल तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्याला थोडंसं. त्याच्याबरोबरच मग आपल्याला हे तोरण मिळेल, जे सेम रेड कलरचं जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा रेड कलरचं तोरण. हे एक साधारण 40 इंचाचं आहे, म्हणजे आपल्या फ्लॅटच्या डोअरला पण तुम्ही यूज करू शकता. असं नाही की फक्त गणपतीसाठी तुम्ही यूज करा. बरं, हे जे सगळं आपण केलेलं आहे, सगळं आपण दाखवतोय, हे सगळं वॉशेबल आहे. तुम्ही मशीनमध्ये पण धुवून प्रेस करून वापरू शकता. ह्याच्यात आता अजून एक आपला कलर आहे, तिसरा पर्पल कलर. जर तुमची फेंट कलरची हॉलची वॉल असेल किंवा बेजमध्ये कलर असेल तर तुम्ही हा डार्क कलर त्याला कॉम्प्लिमेंट करू शकता. पर्पल बरोबर अगेन तुम्हाला पर्पल कलरच्याच बॅकड्रॉप बरोबर पर्पल कलरचं हे चौरंगाचं वस्त्र मिळेल. खूप सुरेख येतो ह्याचा कॉम्प्लिमेंटेड कलर. आणि या जेव्हा तुम्ही हे पूर्ण सेट घ्याल तेव्हा ही जी समईची तुमची प्लेट आहे किंवा याच्यावर तुम्ही फुलं ठेवू शकता, कलश ठेवू शकता, ती त्याच रंगाची तुम्हाला मिळणार आहे. ही अदरवाईज पण तुम्ही फक्त प्लेट कोणाला गिफ्ट देण्यासाठी यूज करू शकता आणि ती पण वेगळी शॉप करू शकता. पर्पल कलरचं हे तोरण पण तुम्हाला असेल. तर साधारण मी इथे टेबलला आणि वरती असं 2 ठिकाणी पेअरअप केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त वरती पण लावू शकता. त्याने तुमच्या बॅकड्रॉपचं अजून लुक वाढतो. तशी गरज नाही आहे. तुम्हाला हवं नसेल तर फक्त बॅकड्रॉप पण यूज करू शकता. याच्यामध्ये तिसरा आपला कलर आहे तो आहे येलो. हा थोडा कॉम्प्लिमेंट म्हणजे धूप छाव पॅटर्नमधला कलर आहे, की तो ऑरेंज पण दिसतो आणि येल्लो पण दिसतो, पण थोडं लाईट ऑरेंज दिसतो. मग त्याच्यामध्ये आपण आपला सगळ्यांचा फेवरेट ऑरेंज कलर पण आणलेला आहे. सुरेख दिसतो, असं वाटतं एखाद्या देवळामध्ये तुम्ही बाप्पाला बसवलेला आहे, कारण मागे पूर्ण कमाणीचा सुरेख आकार आहे. आणि सगळ्या कमाणींमध्ये आपण सगळ्या प्रकारे सगळीकडे मोर व्यवस्थित दिसेल असंच केलेलं आहे. कामाच्या क्वालिटीबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे सगळं खूप अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सेट घ्यायचा याचं काही कंपल्शन नाही आहे. हा ऑरेंज पण खूप सुंदर दिसेल. तर या डिझाईनमध्ये आपले असे 6 कलर आहेत. ऑरेंजमध्ये समईचं हे प्लेट आणि आपलं ऑरेंज तोरण. हे फक्त तोरण पण तुम्ही ऑर्डर करू शकता. दुसरा पॅटर्न आपण बघूया.
अजून आपण जो ह्याच्या व्यतिरिक्त 3 पॅटर्न अजून आहेत आपल्याकडे, ते आपण आता बघू. ही जी आता आपली दुसरी डिझाईन आपण बघतोय, ॲक्च्युली ही इन्स्पायर्ड बाय दिस तोरण आहे. कारण हे तोरण आपलं गेले 3 वर्ष सतत चाललेलं आहे, खूप डिमांडमध्ये आहे. हे बाहेरही खूप देशांमध्ये गेलेलं आहे, इकडनं गिफ्ट म्हणून गेलं आहे, हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी गेलं आहे. तर त्यालाच लक्षात घेऊन त्याला मॅच करणारा हा बॅकड्रॉप आपण बनवला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे तोरण असेलच तर मग तुम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आणि हा बॅकड्रॉप त्याच्याबरोबर खूप छान कॉम्प्लिमेंट करेल. यात पण आपण तेच 6 व्हायब्रंट कलर वापरलेले आहेत, जे गणपती बाप्पाच्या आजूबाजूला असल्यावर आपल्याला मूर्ती अजून छान दिसेल. ह्याच्यामध्ये पण आपण 2 तोरण, हा बॅकड्रॉप, हे गणपतीचं चौरंगाचं आसन, समईच्या प्लेट्स आणि नैवेद्याचं पान असं एक सेट केलेलं आहे. आणि तुम्हाला सेट नको असेल तर हे इंडिव्हिज्युअली सुद्धा अवेलेबल आहे. यातले पण रंग मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये असा हा छान ऑरेंज कलर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करण्यासाठी मध्ये डिफाईन करताना मल्टी कलरचा वापर केला आहे, म्हणजे मग त्याच्यामुळे ते छान उठून दिसतं, जे मधलं जरीचं काम आहे ते याच्यामध्ये. आणि सेम जेव्हा ऑरेंज कलरचं तुम्ही हे घ्याल तेव्हा तुम्हाला हे ऑरेंज कलरचं चौरंगाचं आसन मिळेल. त्यामध्ये अजून मग पुढचा आपला कलर आहे पर्पल. त्याला छान ते खाली गोंडे असल्यामुळे तो दिसतो पण सुरेख. तसेच गोंडे मग आपण कॉम्प्लिमेंट करण्यासाठी ह्याला सुद्धा लावले आहेत आपल्या चौरंगाच्या आसनाला. तुम्ही बघू शकता हे 3 साईडनेच बनवण्याचं कारण आहे की तुमच्या चौरंगाची जी साईज असेल त्याला ते ॲडजस्ट करता यावं. ह्याच्यामध्ये आपण दुसरी सोनेरी बॉर्डरसुद्धा ठेवलेली आहे कडेला, त्यामुळे मग ते एकसंघ वाटतं, कुठेही असं पॅचवर्क केल्यासारखं कुठलंही डिझाईन आपलं दिसत नाही. आणि हे सगळे तुम्ही वॉश करू शकता मशीनमध्ये आणि प्रेस करून पुन्हा यूज करू शकता. मँगो कलरमध्येच हे मँगो प्लस ऑरेंज थोडा धूपछाव आहे, त्याच्यामध्ये मग हे आपलं चौरंगाचं आसन आहे. आणि याच्यामधला लास्ट आपला कलर आहे ग्रीन कलर. मल्टी कलरचं जे आपण यूज केलं आहे ते सुद्धा आपल्या पॅरेट पिकॉकच्या डिझाईनला कॉम्प्लिमेंट करणारच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त असं हेवार काहीतरी वेगळं आपण यूज नाही केलेलं. जे आहे ते सगळं तिथे व्यवस्थित कॉम्प्लिमेंट करतं, मॅच होतं आहे असंच यूज केलेलं आहे हे चौरंगाचं आसन ग्रीन कलरमध्ये. आणि हा आपला मरून, हा शेड लाल आणि मरूनच्या मधला आहे. तर जर तुमचं बेज कलरचं किंवा असंच लाईट कलरचा वॉल असेल तर हा शेड खूप छान जातो. आणि याची हाईट तुम्ही तुमच्या बाप्पाच्या हाईटप्रमाणे वरती खाली ॲडजस्ट करू शकता. आणि ह्याचं हे चौरंगाचं असं हे तीन ठिकाणी असल्यामुळे ते छान दिसतं. याच्यामध्ये पण परत या सगळ्याच रंगाच्या समईच्या प्लेट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. पर्पल, मँगो, ऑरेंज, ग्रीन, रेड आणि मरून. आणि मग बाप्पाचं नैवेद्याचं ताट म्हटलं आपलं हिरवंच असणार आहे, कारण ते मग ते केळीच्या पाण्याची आपल्याला आठवण देतं. ह्याच्यानंतरची डिझाईन आपण आता बघणार आहोत. ही तिसरी जी आपण डिझाईन बघतोय ह्याला आपण मंदिर किंवा टेम्पल पॅटर्न म्हणतो. त्याच्यामध्ये आपण मंदिराच्याच स्टाईलमध्ये आतमध्ये पैठणीची जर पूर्ण लावलेली आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये त्याला बाहेर पैठणीचं कापड लावलेलं आहे. याला चारी बाजूने आपण पैठणीची बॉर्डर लावली, त्यामुळे त्याला एक छान रॉयल लुक येतो. आणि जसं पहिल्या पॅटर्नमध्ये आपलं मॅचिंग तोरण होतं मोर असलेलं आणि मॅचिंग हे वस्त्र होतं चौरंगाचं, मॅचिंग समईची प्लेट होती, तसंच आपण ह्या पॅटर्नमध्ये पण ते रिपीट करतो, त्याच्यामध्ये मॅचिंग तोरण असेल. तर ते मॅचिंग तोरण जसं मी 2 ठिकाणी लावलं, टेबलला आणि वरती चौरंगाच्या खाली टाकलं, त्याच्यावर तुम्हाला एक कल्पना येईल की तुमच्याकडेही आल्यावरती कसं दिसणार आहे. किंवा आणि अजून भरपूर दिवस तुम्ही याचा उपयोग करून तुमचं डेकोरेशन अजून कसं एनहान्स करू शकता, इको फ्रेंडली किंवा ट्रॅडिशनल कसं करता येईल ह्याच्याकडे आपला कल आहे सध्या. तर हे सगळंच पूर्ण इको फ्रेंडलीच डेकोरेशन तुम्हाला मिळतं. यामध्ये आपल्याला अजून कलर बघायला मिळतील. आता हा पर्पल कलर आहे. माझी वॉल थोडीशी लाईट कलरचीच आहे, तर त्याच्यावर पर्पल असा दिसतो. तुमचा कसा दिसेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पर्पल बरोबर त्याच्यानंतर दुसरा कलर आपल्याकडे जो आहे तो आहे मरून. आणि यात हे पॅटर्न खूप सुंदर दिसतं. म्हणजे तुम्ही बघू शकाल की तो कलर लाईट पडल्यानंतर जर चमकते आणि मग तो शाईन त्याला रिफ्लेक्ट होतो. आणि चारी बाजूला बॉर्डर असल्यामुळे तो अजून चांगला दिसतो. ह्या पॅटर्नमध्ये फक्त आपण हुक्स लावायला दिले आहे. याला सगळीकडे बॉर्डर आहे, तर ह्याचं जे पाईप लावायचं किंवा हे लावायचं ते थोडं लहान आहे बाकी पॅटर्नपेक्षा. तर ते एक तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही बॅकड्रॉप ऑर्डर कराल, तुमच्या सोयीनुसार कराल. आता आपण पर्पल आणि मरून कलर पाहिला. त्याच्यामध्ये आपला तिसरा कलर आहे ऑरेंज कलर. खूप फ्रेश वाटतो हा कलर ॲक्च्युली लाईट पडल्यानंतर. सुंदर.
त्याच्यानंतर आपल्याकडे आहे तो व्हायब्रंट रेड कलर आहे. हा तो सगळ्या मध्यभागी मोर आल्यामुळे ते आणि छान दिसतं, पैठणीचं असं वाटतं, त्याच्यामुळे त्याला आणि छान लुक येतो. खूपच सुंदर मंदिरासारखा दिसतो हा मँगो कलर त्याच्यावरती. आणि ह्याच्यामधला लास्ट आपला सगळ्यांचा फेवरेट ग्रीन कलर आहे. तो डार्क आहे तर त्याच्यासमोर मूर्ती आणि छान वाटते. ह्या पॅटर्नमध्ये पहिल्या पॅटर्नमध्ये जसं आपण सेम सगळं दिलं तसं सगळं अवेलेबल आहे. मी जरी आत्ता दाखवलं नसेल सगळ्या कलरमधलं तुम्हाला, तरी याच्यामध्ये तोरण, चौरंगाचं वस्त्र, प्लेट आणि नैवेद्याचं पान हे सगळं ह्या पॅटर्नमध्ये सुद्धा सेटमध्ये अवेलेबल आहे. जसं इथे लावलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला ते मिळेल. त्याच्यानंतरचा आपण आपला शेवटचा पॅटर्न बघूया. ही आपली फायनल चौथी विदाऊट स्टँडवाली डिझाईन आहे, ज्याच्यामध्ये फक्त बॅकड्रॉप येतो, स्टँड वगैरे येत नाही. हा जो बॅकड्रॉप आहे हा थोडासा मोठा आहे, 4-5 इंच ह्याची विड्थ जास्त आहे आणि हाईटही जास्त आहे. जर तुमच्या घरातला गणपती 2.5 फूट असेल तर हा खूप सुंदर बॅकड्रॉप आहे त्याच्यासाठी. या बॅकड्रॉपमध्ये आपल्याला वेगळं तोरण घ्यायची गरज नाही, कारण आपण सगळ्याला प्रॉपर मोर दिसते अशी पैठणीची बॉर्डर लावलेली आहे आणि मध्ये बुट्टीचं कापड दिलं आहे त्याला. सेम तसंच मग मॅचिंग आपण खाली हे बनवलेलं आहे, पण हे इतकं सुंदर बनलं, याला छान फ्रिल आपण खालून केली आणि मध्ये बॉर्डर दिलेली आहे, तर ते दिसताना पण छान दिसतं आणि तिन्ही बाजूला अशीच फ्रिल याच्यामध्ये असणार आहे. आता ह्याच्यात मी जे हे तोरण लावलं आहे हे कुठल्याही सेटचा पार्ट नाही, हे आपलं स्टँडअलोन तोरण आपण जे सेल करतो नेहमी, ते फक्त ह्या डेकोरेशनसाठी मी इथे लावलं आहे. तर ह्याच्याला मॅचिंग तुम्हाला येणार नाही, तुम्ही कोणतंही आमचं तोरण घेऊन याच्यावर मॅच करू शकता. अदरवाईज फक्त तुम्ही चौरंगाचं आणि बॅकड्रॉप घेतला तरी त्याचं सुंदर असं हे दिसतं कंपोजिशन. आता ह्याच्यातले रंग मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे, हा पण छान, मध्ये तुमचा बाप्पा असल्यामुळे मध्ये डिझाईनची एवढी आवश्यकता नाही, पण बॉर्डर सगळीकडून असल्यामुळे छान दिसतं. आणि तुम्ही बाप्पाच्या आजूबाजूला फुलं वगैरे डेकोरेट केली तरी हा बॅकड्रॉप दिसू शकेल एवढा आपण त्याची विड्थ ठेवलेली आहे. त्या ऑरेंज कलरवरती ऑरेंज कलरचा जो चौरंगाचं आसन आहे ते फार सुरेख आहे, दाखवते तुम्हाला. फ्रिलमुळे ते खूप सुंदर दिसतं. असंच हे पाटावर सुद्धा तुम्ही टाकू शकता, नॉट नेसेसरी की तुम्हाला चौरंगच हवा आहे, पण चौरंगावरती ते फ्रिल उठून दिसेल. त्याच्यानंतरचा ह्या पॅटर्नमधला आपला पुढचा रंग आहे रेड कलर. बऱ्यापैकी हे मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे जर गणपती मोठा असेल, स्पेस जास्त अवेलेबल असेल, तर तुम्हाला हा पॅटर्न छान घेता येईल. त्याच्यामधलं तुम्हाला मी हे चौरंगाचं आसन पण दाखवतो. त्याच्यातला आपला पुढचा रंग आहे बॉटल ग्रीन. हा खूपच सुंदर दिसतो, कुठल्याही पॅटर्नमध्ये हा कलर इतका छान उठून दिसतो. गुढी वस्त्रात सुद्धा आपण हाच मॅक्झिमम कलर सेल केलेला आहे, बॉटल ग्रीन. आणि तो तुम्ही गुढी वस्त्र घेतलं असेल तर हमखास तुम्ही गणपती डेकोरेशन पण आमच्याकडनंच घेणार, तर तेव्हा जो रंग घेतला तोच रंग घेतला तरी खूप छान कॉम्बिनेशन होऊन जाईल तुमचं. मँगो कलर थोडा फिरता आहे, मँगो प्लस ऑरेंज असा याचा शेड दिसतो. याला सगळ्याला खाली गोंडे लावले, त्याच्यामुळे त्याला एक स्टेटमेंट येतं, फिनिशिंग येतं, थोडंसं आपला दरबारी खलितासारखा त्याचा एक शेप आहे. त्याच्यातला आपला लास्ट आहे पर्पल. आणि मघाशी आपण जो मरून बोलत होतो तो साधारण सगळ्या पॅटर्नमधले कलर सेमच आहेत, त्यामुळे तो मरून असा दिसेल. ह्याच्यावरून तुम्हाला एक कल्पना येईल की तुमच्या भिंतीवर लावला तर तो मरून कसा दिसेल, बाकीच्या पॅटर्नमधला मरून. आणि हा ह्याचा चौरंगाचा असा. आता आपण हे सगळं पाहिलं, ह्याच्या प्राईसची तुम्हाला उत्सुकता असेल तर नेहमीप्रमाणे कणेरा पैठणचं प्राईसिंग खूपच कमी, अफोर्डेबलच आहे. हा जो बॅकड्रॉप तुम्ही बघता किंवा ह्यापेक्षा आधी तुम्ही जे 3 पॅटर्नचे बॅकड्रॉप बघितले त्याला जरीवर किती असलं तरी सगळ्यांची प्राईस सेम आहे. हे बॅकड्रॉप आम्ही लॉन्च केले एक्झिबिशनमध्ये, तेव्हा त्याची प्राईस आम्ही मेक टू ऑर्डरवाली प्राईस 500 ठेवलेली आणि सांगितलं होतं तेव्हाही किती वाढणार आहे. तर आता हा बॅकड्रॉप तुम्हाला हवा असेल त्याची ऑनलाईन प्राईस आहे 599 रुपीज. त्याच्यानंतर जर तुम्हाला चौरंगाचं आसन हवं असेल तर त्याची प्राईस पण सेमच आहे. आता तेवढंच काम, तेवढंच आम्हाला मटेरियल लागलेलं आहे, सो ते पण तुम्हाला 599ला मिळेल. तुम्हाला कोणतंही तोरण हवं असेल, जे कलर मॅचिंगवालं तोरण आहे, जे सेटमध्ये तुम्हाला हवं आहे, तर त्याची प्राईस आहे 449 रुपीज. हे तुम्ही दरवाजालाही लावू शकता, असं नाही की इथेच लावायला हवं आहे त्यासाठीच घ्यायला हवं आहे. तुम्हाला समईची कोणतीही प्लेट घ्यायची असेल, वेगवेगळ्या रंगाच्या ज्या आपल्याकडे समईच्या प्लेट्स अवेलेबल आहेत, त्या सगळ्यांची पर प्लेट प्राइसिंग आहे 149 रुपीज. आणि शिपिंग ह्याच्यामध्ये सगळ्यामध्येच फ्री आहे. हे सगळे कलर्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर आपलं जे नैवेद्याचं पान आहे
हे आपल्याकडे 249ला अवेलेबल आहे. हा साईज याच्यामध्ये येणार आहे आणि हे वॉशेबल आहे. तर काही डाग वगैरे लावले तर तुम्ही वॉश करून पुन्हा ते यूज करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही तोरणाचे पॅटर्न्स आहेत. तोरणचे आपल्याकडे अजून 2 पॅटर्न आहेत. ते जनरली आपण आपल्या सगळ्या एक्झिबिशनमध्ये सेल करतो. हे साधारण 40 इंचेस म्हणजे 3.25 फुटाचं तोरण आहे. वॉशेबल आहे, हलकं आहे. याची प्राईस आहे ₹350. त्याच्यावर शिपिंग इन्क्लूड असेल कारण ह्याची प्राईस नेहमीच आपण सेमच ठेवतो. त्यात हा पण एक, आता हा रंग नाही आहे, आता रंग मागतात खूप जण, पण ही पर्पल कलरची जरी आहे. तर त्यामुळे ह्या पॅटर्नमध्ये हाच कलर अवेलेबल असणार आहे. एवढीच साईज येणार आहे आणि त्याची प्राईस पण ₹350 आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर हे तोरण पाहिलं, हे पण पर्पल मिक्स साऊथ इंडियन टेम्पल पॅटर्नप्रमाणे आहे याची जरी. ह्याची प्राईस आहे ₹400 प्लस शिपिंग. हे आपलं एक्स्ट्रा तोरण होते जे ह्या सेटमध्ये नाही. आता तुम्हाला सेट घ्यायचा असेल, आपल्या पूर्ण सेटची प्राईस होणार आहे ₹2249 आणि त्याच्यावरती आपल्याला एक ही प्लेट फ्री मिळेल. सेटमध्ये काय काय असेल तर आपण जे पहिल्यापासून पाहिलं त्यातला कोणताही बॅकड्रॉप, त्याला मॅचिंग असे 2 तोरण, त्याचं चौरंगाचं आसन, एक समईची प्लेट आणि एक केळीचं पान, असं आपलं एकंदरीत टोटल सेट होईल. आणि तुम्ही पूर्ण सेट ऑर्डर केला ₹2249 फक्त शिपिंग फ्री, तर एक तुम्हाला समईची प्लेट आणखी त्याच्यावर फ्री मिळेल. तर 2 समयांच्या खाली तुम्ही ते ठेवू शकता. तोरण 2 असणार आहेत सेटमध्ये, लक्षात ठेवा. 2 तोरण, एक बॅकड्रॉप, एक चौरंगाचं आसन, एक समईचं प्लेट आणि एक केळीचं पान. तर ह्या म्हणजे जे आपलं बॅकड्रॉपचं पॅटर्न आहे पैठणीचं ह्या वर्षी लॉन्च झालेलं, ज्याच्यामध्ये आपण स्टँड प्रोव्हाइड करत नाही, त्याची सेटची प्राईस 2249 आहे. इंडिव्हिज्युअल प्राइसिंग मी तुम्हाला सांगितलं, डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. तुम्ही कधी पण व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला ते मिळेल. आता ह्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे काही मागच्या वर्षीचे आपले खूप हिट झालेले पॅटर्न होते, ते पण मी एकदा रिव्ह्यू म्हणून तुम्हाला दाखवते. आपलं जे स्टँडचं डेकोरेशन आहे 2 मिनिटात रेडी होणारं पैठणीचं, तर तुम्हाला अशा बॉक्समध्ये मिळेल. अर्थात ह्यात पण सेट घ्यायची सक्ती नाही आहे, पण ते ज्या पद्धतीचं आहे ते बॉक्समध्ये प्रॉपर लॅप करून तुमच्यापर्यंत येईल. त्या बॉक्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार ते मी तुम्हाला आता दाखवते. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे गणपतीचा पैठणीचा सुरेख फेटा, जो तुमच्या डेकोरेशनला मॅचिंगच असणार आहे. तुम्ही जो पॅटर्न सिलेक्ट कराल त्या पॅटर्नप्रमाणे तुम्हाला हे मिळेल. या बॉक्समध्ये एक स्टँड असणार आहे, जो आपण डिझाईन केलेला आहे आणि कॉपीराईट पण केलेला आहे. हा एक पॅटर्न डिझाईनचा त्याच्यामध्ये आहे. ह्याचा सगळ्याचा काय उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. सध्या फक्त बॉक्समधनं काय काय बाहेर येतं ते आपण बघूया. हे पैठणीचे लोड आहेत आणि या सगळ्याचं आपण 2 मिनिटात एक सेटअप करून तुम्हाला दाखवतो. आता हा स्टँड खूप इझी आहे असेंबल करायला, 2 मिनिटात तुम्ही करू शकता. तुम्हाला कोणाचं हेल्प घ्यायची गरज नाही आहे. हे फक्त आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि वरचा जो स्टँड आहे, ज्याला आपण एक हुक पण दिलेला आहे इकडे आणि इकडे आपल्या डेकोरेशनच्या वस्तू ॲडजस्ट करण्यासाठी, तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि साधारण हा असा ठेवला की तुमचा स्टँड रेडी होतो. हा स्टँड तुम्ही नवरात्रीमध्ये आपलं जे आपण घटस्थापना करतो तेव्हा असं जे हार लावायचं असतं त्यासाठी पण यूज करू शकता. स्टँड पण फक्त ऑर्डर करू शकता, काही हरकत नाही. पण जर तुम्ही सेटमध्ये घेतलं तर ह्या स्टँडबरोबरचं गणपतीचं पहिलं पॅटर्नचं डेकोरेशन आहे, जे सर्कल शेपमध्ये असतं ते येतं. ह्याच्या मागे दोरी दिलेली आहे, तर तुम्ही ह्याला असं इथे अडकवून असं वरती, म्हणजे तुमच्या गणपती बाप्पाच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. वरती खाली कसंही, जसं की तुम्हाला दोरी हवी आहे जितकं ॲडजस्ट करायचं तितकं, किंवा जसं माझा छोटा आहे बाप्पा तर मी हे खाली ठेवणार आहे इथे असंच. शिवाय हे जे आहे हे आपण झुंबर जसं आपलं असतं टेक्निकली गणपतीच्या डोक्यावरती ते देतात, तसंच पैठणीमध्ये हे बनवलेलं आहे. हे असंच ह्याला दोरी आहे, तुम्ही असं ह्याला अडकवलं की ते स्टेबल राहतात तिथे छान आणि ते बाप्पाच्या डोक्यावर खूप सुरेख दिसतं. हवा आली की थोडंसं गोलगोलही फिरतं. त्याच्यानंतर आपल्याला हे पाटावर टाकायचं वस्त्र ह्याच्यामध्ये मिळेल, ते मॅचिंग असेल. त्याच्याबरोबर लोड मिळतील जे आपल्याला बाप्पाच्या बाजूला ठेवायचे, ते पण मॅचिंग असतील. त्याला छान असं एक हे पण लावलं आहे लोलक आपण, आणि गणपतीचा पैठणीचा फेटा मिळेल. हे सगळं आता बाप्पा ठेवून कसं दिसतं ते आपण बघूया. 2 मिनिटात हे गणपतीचं आसन तयार झालं आणि आता फेट्याची गंमत अशी आहे की आपला गणपतीचा मुकुट काय साईजचा असतो आपल्याला माहीत नसतं, तर आपण त्याला एक दोरा दिलेला आहे व्यवस्थित, जो बांधू शकतो आपण. आता हा मी माझ्या गणपतीच्या साईजने बांधलेला आहे, तो फक्त मी इथं त्यांना असं घालून देते बाप्पाला आणि रेडी हे डेकोरेशन. वा, आता ह्याच्यात फक्त एक चेंज आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे मागचा जो बॅकड्रॉप आहे तो उंच मूर्तीसाठी चेंज करायचा असेल तर एक मोदक शेपमध्ये पण आपण रेडी केला आहे. तर तुम्हाला फक्त सगळं सेम असणार आहे. सर्कलच्या ऐवजी फक्त हा मोदक इथे ठेवायचा आहे आणि छान. आता ह्याचं असं आहे की हे सगळे आहेत ना, याला पण एक चेन दिलेलं, तर ते ओपन करून वॉश करून परत लावू शकता. आणि फोम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पिनाच्या साह्याने किंवा काहीही करून
डेकोरेशन तुमचं अजून काही करायचं करू शकता, फ्लॉवर्स लावू शकता, लाईटिंग लावू शकता. हे असं चैन आहे, आतमध्ये फोम आहे, तर चैन काढून तुम्ही वॉश करू शकता. तर तुम्ही नेहमी पण यूज करू शकता, म्हणजे ते खराब होईल किंवा ठेवून द्यावं लागेल, स्टोअर करावं लागेल असं काही नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये साधारण हा 2.5 फुटापर्यंतसाठी होतो आणि 1.5 फुटापर्यंतसाठी हा एक पॅटर्न येतो. पण ह्याचे पण तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन सेपरेट घेऊन करू शकता. त्याचे फोटो मी तुम्हाला शेअर करते. यातली कुठलीही गोष्ट इन्क्लुडिंग स्टँड सेटमध्ये घेणं कंपल्सरी नाही आहे, तुम्ही ती वेगळी वेगळी पण घेऊ शकता. पूर्ण सेट जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये हे 2 लोड, हे आसन, मागचं बॅकड्रॉप स्टँड आणि हे येतं, तो प्राईस आहे 3200, म्हणजे 3200 रुपयाला तुम्हाला जाईल विदाऊट शिपिंग. तुम्ही सेपरेट घेतलं तर त्याची प्राईस वेगळी आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकता. आत्ता पण गणपतीचे 4 बॅकड्रॉपचे डिझाईन पाहिले, विदाऊट स्टँडवाले, विथ स्टँडवाल्याचे डिझाईन पाहिले. हे सगळं आपल्या घरगुती गणपतीसाठी कॉम्पॅक्ट पटकन होणाऱ्या डेकोरेशनसाठी, इको फ्रेंडली डेकोरेशनसाठी उपयोगी आहेत. तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा, लवकरात लवकर करा. बाप्पाची मूर्ती डिसाईड झाली असेल तर तुम्हाला आवडता रंग मिळेल, त्याच्यामध्ये चॉईस आत्ता अवेलेबल असेल. जेवढा लवकर तुम्ही ऑर्डर कराल तेवढा लवकर तुम्हाला ते मिळून जाईल. आमचा कॉन्टॅक्ट आहे 9867776793, 9867776794. वेबसाईट आहे www.kanira.in. आपण हे सगळं मॅन्युफॅक्चर आपल्याच फॅक्टरीमध्ये करत असल्यामुळे जर तुम्हाला होलसेलसाठी हे हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. होलसेलसाठी हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होतील. हे सगळेच लोक पूर्ण वेळ काम करत राहतात, नवीन डिझाईन बनवत राहतात. लहान मुलांच्या कपड्यांसाठी, डेकोरेशनसाठी, तोरणसाठी काही ना काही काम चालू असतं. अर्धे लोक इथे प्रेझेंट आहे, बाकी जे प्रेसवाले आहेत, बाकीचे काम करणारे लोक आहेत ते दुसऱ्या ठिकाणी आपले बसतात. पण हे जे मेन आपले शिवणारे लोक आहेत, डिझाईन करणारे लोक आहेत, ते इकडे सतत काम करत असतात आणि मगच ते प्रोडक्ट कणिराचे तुमच्यापर्यंत येतात. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.